अहो एवढ्या लवकर एका दिवसात कशी तयारी करणार आहोत आपण? तेच ना. आणि त्या मुलीच्या घरच्यांना काय सांगणार? हं? तिच्या आई वडिलांशी सासू सासऱ्यांशी आपलं नीट बोलणं पण झालेलं नाहीये. एवढी काय घाई आहे साखरपुड्याची? माहिती का? हे बघ जयश्री, उद्या जर आकाशचा साखरपुडा झाला नाही ना तर पुढे जवळजवळ 6 महिने मुहूर्त नाहीये. त्यामुळे उद्या साखरपुडा होणं गरजेचं आहे. पण मग 6 महिन्यांनी करू. तसेही ते पण 3 जणच आहेत, त्यांना तेवढा वेळ लागणारच ना तयारीला. अगं त्यांच्या तयारीची काळजी तू करू नकोस ना, ते मी बघून घेईन. आणि मग आपलं काय? आपण अजून अंगठी सुद्धा खरेदी केली नाहीये साखरपुड्याची. अंगठी घ्यायला कितीसा वेळ लागतोय? पण तेवढं एकच काम असतं का अंगठी घ्यायचं? आणखी काय काम असतात? अय्या मग बायकांना केवढी एक मिनिट जयश्री, एक मिनिट. मला सांग जयश्री, तुझा विरोध कशाला आहे? म्हणजे उद्या साखरपुडा करण्याला आहे की साखरपुड्यालाच विरोध आहे? तू हो म्हटलीच आहेस ना या लग्नाला. पण एकंदरीत तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तू खुश आहेस म्हणून. तर तुझीच इच्छा होती ना की आकाशचं लग्न व्हावं. मग आता सगळं व्यवस्थित पार पडतंय, सगळं सुरळीत चाललंय, त्याचा उद्या साखरपुडा करतोय आपण, तर तू खुश व्हायचं सोडून कारण काय देतेस? बाबा करू आपण तयारी, काही हरकत नाही. आणि आपल्याकडे जवळपास 20 तास बाकी आहेत. हवं तर आज रात्री मी आराम नाही करणार, तयारीलाच लागते. क्या बात आहे. ए बाई, माझ्या लेकाच्या साखरपुड्याची तयारी एका दिवसात करणं मलाही काही जड नाही. करू आम्ही पण तयारी. वा, चला ठरलं तर बघ, उद्या आकाशचा साखरपुडा होणार म्हणजे होणार. एक काम कर, आत्ताच्या आत्ता आवरून ये, आपण लगेच अंगठी घ्यायला जाऊ. हो. भास्कर, तू सगळं डेकोरेशनचं बघायचं, कळलं? अखिल, आकाशच्या ड्रेसचं तू बघायचं. मस्त हँडसम दिसला पाहिजे, ही जबाबदारी तुझी. डन दादा चल. हा मंगल, त्यांच्याकडे गुडाचं काय न्यायचं हे सगळं तू बघायचं. मी बघायचंय? हो. नाही, मला वाटलं मला घरी सोडून जाते की काय नेहमी सारखंच. मंगल, काळजी करू नकोस, बघते. बाबा मी काय करू? तू 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 सगळ्यात महत्वाचं काम कर. आत्ताच्या आत्ता वसूच्या घरी फोन कर आणि त्यांना सांग की आम्ही उद्या साखरपुड्यासाठी येतोय. बाबा मी फोन करण्यापेक्षा आईंनी फोन केलेला जास्त बरं होईल नाही का? नाही म्हणजे कसं घरातल्या मोठ्यांमध्ये बोलणं होईल ना. अवनी, आता ह्या घरची तू मोठी जाऊबाई होणार आहेस, त्यामुळे आता घरच्या जबाबदाऱ्या घ्यायला शिक. आणि काय आहे, तू त्यांच्याकडे जाऊन आलीस ना, तर तुझं आता त्यांच्याशी बॉन्डिंग झालंय, म्हणून मी तुला सांगितलं. कर फोन. ठीक आहे. बनी सगळा होमवर्क कंप्लीट करायचा, ऐकलंस ना? हॅलो, कोण बोलतंय? हॅलो वहिनी बोलते मी. कोण वहिनी? अवनी बोलते, आकाश भाऊजींची वहिनी. म्हणजे आता तुझी वहिनीच झाली की मी. अगं आई बाबांशी बोलायचं होतं तुझ्या. ते एक मिनिट हा, चालू ठेवा, मी देते. बाबा त्यांचा फोन आहे. कोण ते? अहो ते नाही काही, त्यांचा फोन आहे. अगं कोण त्या? त्यांना काही नाव वगैरे असेल की नाही? हा अवनी वहिनींचा. अगं मग त्यात लाजायचं आहे एवढं? हा काय नाही, आमची वस्तू लाजली थोडीशी. लाजली नाही मी, गोंधळले फक्त. तेच तेच. कोणता सर कॉफी कर. हा काका टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आनंदाची बातमी आहे. हे बघा, आपल्या काही जास्त अपेक्षा नाहीये. घरातल्या घरात कार्यक्रम करू. अच्छा, म्हणजे तुम्ही टेन्शन घेतलेलं दिसतंय. मग आता तुम्हालाही टेन्शन देते.
उद्या आम्ही साखरपुड्यासाठी घरी यायचं म्हणतो. काय उद्या आपण एवढ्या लवकर आम्ही तयारी कशी काय करणार आहात? अगं उद्या साखरपुडा करायचं म्हणतात ते. हळू हळू हळू. हो मान्य आहे, वेळ नाहीये आपल्याकडे, पण घरातल्या घरातच साखरपुडा उरकून घेऊ, मग लग्न करू धूमधडाक्यात. काय म्हणताय? हो पण हो तुम्ही का काकू करताय? अगं पण आपली अंगठी सुद्धा तयार नाहीये. हो तुम्ही काळजी करू नका, एका दिवसात सगळी तयारी करीन मी. तुम्ही मला द्या बघू फोन. द्या. हॅलो अवनी, बोला ना. काय म्हणताय? उद्याचाच मुहूर्त काढताय साखरपुड्याचा? काही हरकत नाही, मी रात्रीचा दिवस करीन एक, पण सगळी तयारी करीन, तुम्ही काळजीच करू नका. ये होईना बात. यापुढे काकू मी तुम्हालाच फोन करणार आणि उद्या भेटूच आपण सगळे. हं? काकू अभिनंदन. हा तुमचंही अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. कॉफी करते. अभिनंदन. हे काय? असं काय करताय? उद्यासाठी आहे. पण उद्या काय? उद्या काय म्हणजे? घ्या, म्हणजे यांना माहीतच नाहीये. सुशीला अगं 15 तरी साड्या आपल्याला लागतील ना. एक 5 तरी आपण वगैरे असे. एक मिनिट. काय चाललंय? काय कसली तयारी चालली ही सगळी? अहो बाबांनी तुमच्या आणि वसुंधराच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढलाय उद्या. उद्या तुमचा साखरपुडा आहे. मला बोलायला अजिबात वेळ नाही. उद्या तुमचा साखरपुडा आहे ना. सासरची मंडळी यायचे तुझ्या. काय? एक मिनिट. हे सगळं कधी ठरलं? अगं मगाशी नाही का फोन आला होता तुझ्या सासरकडून, तेव्हाच ठरलं. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळी तयारी मी एक नंबर करते बघा. प्रश्न तयारीचा नाहीये, मग प्रश्न हा आहे की मला कोणी विचारलं सुद्धा नाहीये. व त्यात काय विचारायचंय? लग्न ठरलं म्हटल्यानंतर साखरपुडा करायला नको का? काय एवढी घाई कशाला आहे? हे बघा, मला एवढ्या लवकर साखरपुडा नाही करायचंय. मला एवढाच साखरपुडा करायचा नाही. मला बाबांशी बोलायलाच हवं. तुम्ही त्यांना सांगून टाका, उद्या साखरपुडा नाही होऊ शकत. आकाश काय झालंय तुला? हा? वसुंधरा आवडली नाहीये का? तूच लग्नाला होकार दिला होतास ना. तुझ्या होकारानंतरच आम्ही गुरुजींना सांगून साखरपुड्याचा मुहूर्त काढून घेतला. आणि आता तूच माघार घेतोयस. मी माघार घेत नाही. आणि त्यांना आवडायला किंवा न आवडायला मी त्यांना भेटलोच कुठे? मोडतोय वाटतं लग्न. मज्जा येणार आता. अगं हे काय बोलतेस तू बसू? तू उद्या साखरपुडा करणार नाहीस म्हणजे? सगळं खूप घाईघाईत होतंय बाबा. म्हणजे काय? म्हणजे वसुंधराला एक मुलगा आहे, मला 2 मुली आहेत. एकमेकांना जाणून न घेता आपल्या मुलांना वाढवण्यामागे आपले विचार काय आहे? चिनू मनू तिला एक्सेप्ट करतील का? तिचा मुलगा माझ्याबद्दल काय विचार करतोय? या सगळ्या गोष्टींची खात्री न करता आम्ही सरळ साखरपुडा केला किंवा लग्नाची कमिटमेंट दिली तर बाबा पुढे खूप गोंधळ होईल. हे बघा, मला फक्त त्यांच्याशी एकदा बोलायचं आहे. चिनू मनू बद्दल त्यांना सगळं सांगायचं, त्यांना समजवायचं आहे. ना त्यांची ओळख ना पाळख. मला काळजी वाटते बनीची. माझ्या बनीचं आणि त्यांचं जमायला हवं. बनीला ते आवडलेत, पण त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे ना बनीला. मग करू आपण पुढचा विचार. बनीसाठीचा त्यांचा होकार मला कळला पाहिजे आणि ते जास्त महत्वाचं आहे बाबा. तुझे विचार चांगले आहेत, मी समजू शकतो, पण हे तू सगळं आधी सांगायचं होतंस ना.
बाबा मी ज्या मनस्थितीत होकार दिला रादर तुम्ही माझ्याकडून तो होकार घेतला, मला विचार करायला वेळच मिळाला नाही. आणि जेव्हा वाटलं तेव्हा मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने ती भेट नाही झाली. आणि बाबा हा प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा असताना तर तुमचा शब्द आदेश मानून मी गप्प बसलो असतो. पण चिनू म्हणूनच्या बाबतीत मी रिस्क नाही घेऊ शकत. जो म्हणणं पटतंय मला आकाश, पण लक्षात घे ना, अरे आपण आता त्यांना आधीच सांगून बसलोय की उद्या तुमच्याकडे साखरपुड्याला येतोय आम्ही. आणि आता हे सगळं मध्येच थांबवलं तर काय विचार करतील ते आपल्या बाबतीत. हे बघ, वसुंधरेचं आधी एक लग्न झालंय, तिचा पहिला नवरा वारला, आणि आता अशा अवस्थेत तिला थांब सांगणं हे नाही पटत रे. विचार कर या गोष्टीचा. हे बघ, तू लग्नाला होकार दिलायस की नाही? मी काय म्हणतो, आपण साखरपुडा उरकून घेऊ. बघ, तुम्हाला काय बोलायचं ते बोला ना, तुमच्यात काय ठरवायचं ते ठरवा ना तुम्ही. माझा त्याला काहीही विरोध नसेल. आकाश प्लीज. अरे आमचाही विचार कर ना. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल तसं. अरे बघताय काय, लागा कामाला. माझी सगळी तयारी झाली आहे. कसा दिसतोय मी? कसा मी? खूप छान दिसतोयस. पण एवढी सगळी तयारी कशासाठी करतोयस? अगं असं काय करते आई? उद्या बाबा येणार ना, म्हणून ही सगळी तयारी. मी माझ्या बाबाला पहिल्यांदा भेटणार ना, मग बाबावर इम्प्रेशन नको का पडायला छान. बाबा आणि मी बेस्ट फ्रेंड बनणार आहोत. पण तुझी बेस्ट फ्रेंड तर मी आहे ना. तुझी वाली बेस्ट फ्रेंड आहे. बाबा नववावाला बेस्ट फ्रेंड बनणार आहे. आमचा फुल प्लॅन आहे आई. आम्ही फुटबॉल खेळू, मग आवडीच्या हॉटेलमध्ये पावभाजी खाऊ, आणि मग माझं फेवरेट आईस्क्रीम खाऊ. हे कधी ठरलं? ठरायला कशाला हवं? ज्या गोष्टी मला आवडतात त्या बाबाला आवडणारच आहेत. आई, बाबा राहणार आहे की जाणार आहे परत? आपण ना ते राहायला सांगूया. म्हणजे काय, तो माझ्या बरोबर शाळेत पण येईल ना. चालेल नाही? अरे पण बनी, जेव्हा उद्या बाबा येणार आहेत, तुझी शाळा असणार आहे उद्या, एक्झाम्स आहेत तुझ्या. ते मी टीचरला फोन करून सांगतो की मी दुसऱ्या दिवशी परीक्षा देईन. ते असं नाही चालणार बाळा. परीक्षा सगळ्या मुलांसोबतच द्यावी लागते. अगं पण सगळ्या मुलांचे बाबा रोज असतात ना त्यांच्या बरोबर. माझा बाबा मला भेटायला इतक्या वर्षाने येतोय. अगं तो म्हणतोय तर राहू देत त्याला घरी. सुशीला, तर माझी टीचर एवढं समजून घेऊ शकत नाही का? पण बनी, तू जर असं परीक्षा सोडून घरी थांबलास तर ते तुझ्या बाबाला पण नाही ना आवडणार. अगं म्हणजे मी माझ्या बाबाला भेटायचं नाही, तुम्हीच सगळे भेटणार आणि मीच भेटायचं नाही. आई, तू मला माझ्या बाबाला का भेटू देत नाहीयेस? उगाच आरडाओरडा करू नकोस. जा, जाऊन तुझी स्कूल बॅग भर आणि परीक्षेची तयारी कर. जा. नाही, मी नाही करणार काही. बनी, बनी, बनी. वसू, तू हो घातलेल्या नात्याची चिंता करू नकोस. बनीकडे बघ, बाबा येणार म्हणून किती उत्साहात आहे तो.
तू बनीचा आणि बनीच्या भविष्याचा विचार करू नकोस. बनीला लवकरात लवकर बाबा हवाय. आपण उद्याच एंगेजमेंट करून टाकूया. ठीक आहे बाबा. अहो थांबू द्यायचं ना त्याला घरी. आकाश रावांना भेटायला तो किती उत्सुक आहे माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना. शिला, आकाशराव आणि वसू उद्या पहिल्यांदाच भेटणार आहेत. त्यांच्या बोलण्यात काही वरखाली झालं तर, आणि आकाशरावांच्या घरच्यांपैकी कोणी बनीला बोलून गेलं की हा तुझा बाबा नाही, तर बनीला किती वाईट वाटेल. शिवाय आकाशराव आणि वसू पहिल्यांदा एकमेकांना भेटणार आहेत. त्यांना बोलण्यासाठी निवांतपणा तर मिळाला, पण आणि बनीला काय आकाशरावांना केव्हाही भेटता येईल. आता आपण थांबूया नको. ही एकच रात्र आहे आपल्याला तयारीला. चला तयारीला लागूया. कुठे गेला आजोबांचा फोन? कुठे आजोबांचा फोन? मला हवा तेव्हाच नेमकी सापडत नाही. कुठे गेला सापडला. आता बघतोच ना, आई मला कशी शाळेत पाठवते आणि घरी थांबायला देत नाही येते. बनी, 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 बनी. कुठे गेला असेल हा? बनी. आता मी तिच्या बाबांनाच कंप्लेंट करतो. नंबर सापडला. हॅलो, कोण बोलतंय? तुम्ही कोण बोलताय? अरे तू फोन केलायस ना, मग तू सांग, तू कोण बोलतोयस? मी बनी बोलतोय. मला माझ्या बाबांशी बोलायचंय. तुझ्या बाबांशी? पण हा तर आमच्या बाबाचा फोन आहे. पण तो माझाही बाबा आहे. ए शान्या, तू आमच्या बाबाला तू तुझा बाबा का म्हणतोयस? आम्ही नाही देणार तुला आमचा बाबा. ए कोणाशी बोलताय तुम्ही? आणि तुम्हाला बाळा कितींदा सांगितलंय मी असं न विचारता फोनला हात नाही लावायचं. पण आम्ही नाही केला फोन. हा फोन त्यांनी केला. त्याने? हॅलो, हा कोण बोलतंय? बाबा मी बोलतोय बनी. पण बाबा हे दोघी कोण आहेत? ते मला सांगतायत की तू माझा बाबा नाहीयेस म्हणून. तू माझाही बाबा आहेस ना. तुला कोणी सांगितलं की मी तुझा बाबा आहे? आजी आजोबांनी. तुझा फोटो ठेवला होता ना घरी, तो मी बघितला ना. अरे आपण दोघं कसे सेम टू सेम दिसतो, त्यामुळे मला समजलं. बरं, मला आता का फोन केलास तू? बाबा अरे बघ ना, तू आता आमच्या घरी येणार आहेस की नाही? पण आई मला तुला भेटायला घरीच थांबू देत नाहीये. मला ना ती शाळेत जायला सांगतेय. पण मला तुला भेटायचंय. बाबा आपली भेट होणं खूप गरजेचं आहे. का? मला ना आजकाल एक शंका येते बाबा. म्हणजे तू खरंच आहेस की नाही अशी शंका. म्हणून मी तुला जास्त गोष्टींची लिस्ट पत्रात सांगत नव्हतो. ज्या गोष्टी मला हव्यात त्या आपण भेटलो ना प्रत्यक्षात, मग सगळे लिस्ट देतो तुला. ओके. असू नको बाबा, तेवढंच नाहीये. मला तुला माझ्या सगळ्या मित्रांना भेटवायचंय. ते ना मला खूप चिडवतात की तू जायचंस म्हणून. मला ना ते सगळ्यांना दाखवायचंय की माझा बाबा आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. आणि तुला कसं माहिती की मी स्ट्रॉंग आहे ते? अरे एवढं मला उचललंस ना, अजून काय पाहिजे? आणि हो बाबा, माझा ना छतावर बॉल अडकलाय. काय म्हणते रोज उद्या काढीन. पण तुला सांगू का, तिला ना तर उंचीवर चढायची भीती वाटते. तर तो बॉल तू काढून देशील प्लीज? बनी. अच्छा, तू इथे आहेस होय?
कोणाशी बोलतोस तू? फोन दे. हॅलो, तुम्ही माझ्या मुलाला असा कसा फोन केलात? कोण आहात, कोण तुम्ही? मी आकाश बोलतोय. कॉल त्यांनी केला होता, बट इट्स ओके. तुम्ही प्लीज त्याला ओरडू वगैरे नका. उद्या भेटू. शोधूया नव्या खुणा करतम